अमरावती महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीनंतर नवनिर्वाचित महापौर श्रीचंद तेजवानी आणि उपमहापौर सचिन भेंडे यांनी काल रात्री अधिकृतपणे पदभार स्वीकारला। या सोहळ्याला अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार रवी राणा उपस्थित होते। मान्यवरांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौराचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि शहराच्या विकासासाठी शुभेच्छा दिल्या। पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले की आम्ही केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना राबवून अमरावती शहराचा विकास करू आणि महायुतीत सर्वांना घेऊन पुढे जाऊ। तर महापौर तेजवानी म्हणाले, इंदोरच्या धर्तीवर अमरावतीचा विकास करू। महत्त्वाचे विधान करत बावनकुळे यांनी सांगितले की महापौर निवडीच्या वेळी आम्ही MIMचा पाठिंबा मागितला नव्हता, त्यांनी का दिला हे आम्हाला माहीत नाही। आमच्या चर्चा झाल्या नाहीत, त्यांनी हात वर का केला ते देखील आम्हाला माहिती नाही। अमरावती महानगरपालिकेत आजच्या सोहळ्याने नवनिर्वाचित नेतृत्वासोबत शहराच्या विकासाची दिशा अधिक स्पष्ट केली आहे। खुशीचा इजहार आहे। नगरसेवक बनल्यानंतर एवढा मोठा पद आपला भेटला ते माझ्या पार्टीमुळे भेटलेला आहे आणि पार्टीचे माझे सगळेच नेता मला प्रेम करणारे सगळे खालून तर वरपर्यंत माझे नेता त्यांनी मला महापौरची संधी दिली। मला एवढी मोठी अमरावती शहराची जबाबदारी दिलेली आहे तर मी विश्वासानं त्यांचे विश्वास घेऊन पूर्ण करणार आहे। काम नाही एकच आहे, स्वच्छता। जे कामामध्ये विकास वगैरे येते ते मग पाहू आपण। सगळ्यात पहिले मला स्वच्छताच्या घ्यायच्या आहे। सगळ्यांना सोबत घेऊन 87 नगरसेवकांची एकच समस्या आहे, स्वच्छता। ते जेव्हा फिरले तेव्हा त्यांना एकच बोट दाखवलेला आहे कचऱ्यामुळे। ते सगळ्या नगरसेवकांची तेच एकच समस्या आहे। ते सगळ्यापूर्वी मी सगळ्या नगरसेवकांना बसून सोबत आणि स्वच्छता इकडे पूर्ण ध्यान देऊ। ते स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती, इंदोर पेठ महानगरपालिकेचा संपन्न झाला आणि या पदग्रहण समारंभाच्या माध्यमातून पुढच्या 5 वर्षामध्ये अमरावती शहराला अपेक्षित विकास देण्याकरता आम्ही संकल्पित आहोत। निवडणुकीच्या काळात जे वचन आम्ही अमरावती जनतेला दिले आहे ते वचन पूर्ण करण्याकरता आणि वचनपूर्ती करण्याकरता आम्ही योजना नियोजन करणार आहोत आणि जे नियोजन आम्ही करू त्याकरता केंद्र सरकार, राज्य सरकारच्या माध्यमातून, डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून, मोदीचं सरकार, देवेंद्रचं सरकार या दोन्ही सरकारच्या माध्यमातून अमरावतीच्या विकासाचा आम्ही ब्लूप्रिंट तयार करून जनतेला अपेक्षित अमरावती शहर आम्ही करण्याचा प्रयत्न करू। आणि हा आज आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमातून माननीय महापौर आणि उपमहापौर यांनी आज पदग्रहण करताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहे आणि सरकार हे पूर्ण पाठीशी आहे। आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, माननीय स्वाभिमान पक्षाचे आमचे सर्व नेते आणि रवी राणाजी या ठिकाणी आहेत। आज संजय खोडकेजी श्रद्धांजली कार्यक्रमाची जबाबदारी असल्यामुळं त्या ठिकाणी आहेत। त्यामुळं आम्हाला महायुतीला ज्या ज्या पक्षाने मदत केली आहे, भाजपा, स्वाभिमान पक्ष आणि स्वाभिमान युवा पक्ष आणि शिवसेना आणि मान्य अजितदादांच्या पक्षाचे आमचे प्रमुख आहेत, या सर्वांनी मिळून आम्ही आता अमरावतीच्या विकासाला महायुती प्रचंड मजबूत करेल आणि अमरावतीचा पूर्ण विकास करण्याची योजना आम्ही तयार ना आम्ही मागितला त्यांनी कसा दिलाय माहिती नाही, त्यांनी का दिलाय माहिती नाही। शेवटी त्यांच्याकडे कोणी गेलं नाही, त्यांच्याशी आमची काही चर्चा नाही। त्यांनी वर हात का केला हे आम्हाला कळलं नाही, पण आम्हाला त्याची गरजही नव्हती। आमच्याकडे पूर्ण संख्याबळ होतं, त्यांनी हात वर केला हे आमच्याकडे सदस्यांनी। आमचा काही दोष नाही। हे काही माझ्याकडनं किंवा भारतीय जनता पक्षाकडनं कुणीही MIMच्या संपर्कात राहू शकत नाही। आम्हाला कोणी त्यांना फोन सुद्धा आम्ही करू शकत नाही। त्यांच्या भूमिका वेगळ्या आहे, त्यांचे विचार वेगळे आहे, आमचे विचार वेगळे आहे। आम्ही विचाराची लढाई आहे। त्यामुळं त्या एका सदस्याने MIMच्या का हात वर केला हे आम्हाला माहिती नाही।
पण मला वाटतं त्यांनी करायला नको होता. साहेब काळे